पृथ्वीवरचा एक खूप मोठा पार्ट जो पूर्णपणे पाण्याने वेढलेला आहे आणि हा पार्ट जस्ट दिसायलाच भारी नाही आहे परंतु खूप सारा विध्वंसक पण आहे. डेफिनेटली राईट. आपण बोलत आहोत प्रशांत महासागराबद्दल, ज्याला आपण पॅसिफिक असंही म्हणतो. आणि आज आपण एक सिरीज चालू करत आहोत, ज्या सिरीजमध्ये आपण दर वेळेला एक एक महासागर दर आठवड्याला घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आज आपण सुरू करत आहोत प्रशांत महासागराबद्दल. पुढे जाता जाता डेफिनेटली माझं इंट्रोडक्शन, मी पूनम पवार आणि मी आहे जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी तुमच्यासाठी इंटरेस्टिंग करण्यासाठी आलेली. आज आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहोत तो आहे प्रशांत महासागरावर. आता सगळ्यांनाच माहिती आहे की पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे, सर्वात विस्तीर्ण आहे. आणि सगळ्यात भारी त्याचं वैशिष्ट्य असं आहे की जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा पॅसिफिक महासागरामध्ये विविध वैशिष्ट्य जी आहे ती तुम्हाला बघायला मिळतात. याच गोष्टींचा आढावा जो आहे तो आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. प्रशांत महासागर म्हणजे आहे तरी कुठे? इथे लक्षात घ्यायचे की याच्या पूर्वेला तुम्हाला साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका बघायला मिळतं. तर पश्चिमेला याच्या तुम्हाला बघायला मिळतं आशिया, ऑस्ट्रेलिया. तर दक्षिणेला अंटार्क्टिक हा एक मोठा खंड जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे काय, तर युरोप सोडला, युरोप आणि आफ्रिका सोडला तर बाकी सर्व खंडांच्या संपर्कामध्ये असलेला हा एक मोठा भूभाग आहे. मुळामध्ये याचा विस्तार उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध दोघंही गोलार्धांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला बघायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं वैशिष्ट्य असं आहे की सक्रिय ज्वालामुखींनी युक्त असा हा महासागर आहे. हे असं का आहे याबद्दल पण आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक इटसेल्फ इज अ प्लेट. म्हणजे काय, तर हे स्वतः एक भूपट्ट असून हे बेसिकली कन्व्हर्जन्सवर वसलेलं भूपट्ट आहे. म्हणजे काय, तर याच्या चारही बाजूंना तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजे विध्वंसक भूपट्ट सीमा. यामुळे याच्या चारही बाजूंना कन्व्हर्जन्समुळे तयार झालेले आहेत मोठे मोठे ज्वालामुखी. आणि ही ज्वालामुखी इतके सक्रिय आहे की बेसिकली ह्या सक्रिय ज्वालामुखींमुळे ह्या ठिकाणी कधी कधी रातोरात काही आयलंड जे आहे ते नामशेष झालेले तुम्ही बघू शकता. अशी सक्रिय ज्वालामुखींमुळेच ह्या संपूर्ण भूभागाला आपण रिंग ऑफ फायर या नावाने सुद्धा ओळखतो. आणि या रिंग ऑफ फायरवर खूप महत्त्वाचे महत्त्वाचे कंट्रीज जे आहे त्या वसलेल्या आहे, ज्यामध्ये डेफिनेटली फिलिपिन्स, जपान आणि नॉर्थ अमेरिका हे प्रॉमिनंटली आहे. ॲज वेल ॲज याचा काही एक्सटेन्शनल पार्ट जो आहे तो तुम्हाला इंडोनेशियामधल्या समुद्रामध्ये सुद्धा बघायला मिळतो. या प्रशांत महासागराची वैशिष्ट्य डेफिनेटली आपण बघणार आहोत. बेसिकली जगातील सर्वात मोठा महासागर आहे, सर्वात जास्त क्षेत्र वापरतो. याच महासागरांमध्ये तुम्हाला सर्वात खोलवर असलेला महासागरी गर्ता सुद्धा बघायला मिळतं, ज्याचं नाव मरियाना ट्रेंच आहे. आणि ह्या मरियाना ट्रेंचमधला सगळ्यात डीपेस्ट पॉईंट जो आहे, ज्याला आपण चॅलेंजर डोह या नावाने ओळखतो. रिंग ऑफ फायर, जसं मी तुम्हाला म्हटली की सक्रिय ज्वालामुखींची संख्या जास्त असल्यामुळे या भागाला आपण रिंग ऑफ फायर ह्या नावाने सुद्धा ओळखतो. ॲज वेल ॲज भूपट्ट सीमेवर असल्यामुळे आणि सक्रिय भूपट्ट सीमे आणि कन्व्हर्जन्सवर असल्यामुळे या ठिकाणी मोठमोठे भूकंप आणि सुनामी सारख्या घटना पण येत असतात. जपानची सुनामी ही रिसेंटली झालेली सर्वात मोठी सुनामी आपण बघू शकतो. ॲज वेल ॲज या संपूर्ण भूभागामध्ये तुम्हाला मोठे मोठे करंट्स वहन होताना दिसतं. आणि ह्या करंट्समुळे आणि ह्या महासागराच्या तापमानामुळे पूर्ण हिंद महासागराचे तापमान आणि हिंद महासागराच्या क्षेत्रामध्ये असलेल्या देशांवर सुद्धा या महासागराचा परिणाम होताना दिसतो. म्हणजे काय, तर बेसिकली ह्या ठिकाणी तयार होणारे जे व्यापारी वारे आहे ते प्रशांत महासागरावरून हिंद महासागरामध्ये आर्द्रता घेऊन येत असतात. आणि ह्याच महासागरामध्ये तयार होणारा अल निनो हा आपल्याकडे दुष्काळ आणण्याचाही प्रभाव ठेवतो. म्हणजे बेसिकली प्रशांत महासागर भारतीय समुद्राच्या कोणत्याही कॉन्टॅक्टमध्ये नसला तरी सुद्धा त्याचे परिणाम आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा महासागर छोट्या छोट्या आयलंड कंट्रीजला रिप्रेझेंट करतं, ज्याच्यामध्ये हवाई, फिलिपिन्स, इंडोनेशिया, फिजी, जपान, गलापागोस यासारखे अनेक बेट कंट्रीज जे आहे ते ह्या ठिकाणी बघायला मिळतात. हे कंट्रीज ज्वालामुखीय सक्रियता असलेले असल्यामुळे ह्या ठिकाणी बऱ्याचदा
तुम्हाला टुरिझम सुद्धा वल्कॅनिक ॲक्टिव्हिटीमुळे तयार होताना दिसतं. ॲज वेल ॲज लवणतेच्या बाबतीमध्ये किंवा क्षारतेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं असेल तर उष्णकटिबंधामध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला सायलेंटी कंपॅरेटिव्हली जास्त आढळते, तर ध्रुवीय प्रदेशाकडे जाता जाता ही कमी होत जाते. याबद्दल आपण ऑलरेडी क्षारता या टॉपिकमध्ये डिस्कस केलेलं आहे. याशिवाय भौतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्य काय आहे, तर मरियाना ट्रेंचबद्दल मी तुम्हाला सांगितलं, ज्याची सरासरी खोली ही ऑलमोस्ट 11 किलोमीटर इतकी आहे. मिड पॅसिफिक रिज जी आहे ही पुन्हा एक टेक्टॉनिक बाउंड्री तुम्हाला बघायला मिळते, जी समुद्र तळ विस्तारण्याचं आणि तोडण्याचं डायव्हर्जन प्लेट बाउंड्रीवर तयार होताना दिसते. ग्रेट बॅरियर रीफ ही जगातील सर्वात मोठी बॅरियर रीफ असून ही ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर असलेली तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी सापडणारे अनेक आयलंड्स जे आहे ते कोरल स्वरूपाचे असून सिनिक ब्युटीसाठी वन ऑफ द फेमस आयलंड आहे. यामध्ये तुवाला, त्यानंतर नावरू ह्यासारख्या कंट्रीज ज्या आहे या इक्वेटरच्या आसपास असल्यामुळे बऱ्याचदा जिओग्राफिकल डिस्कवरीज आणि ॲस्ट्रॉलॉजिकल ऑब्झर्वेटरी म्हणून सुद्धा या ठिकाणांचा विचार जो आहे तो केला गेलेला दिसतो. आणि ह्यातल्या बऱ्याचशा कंट्रीज ज्या आहेत ते ऑस्ट्रेलिया, युरोप ऑस्ट्रेलिया, अमेरिका ह्यासारख्या कंट्रीजवर डिपेंडेंट असलेल्या सुद्धा तुम्ही बघू शकता. महासागरीय करंट्समुळे या महासागरामध्ये जमा होणारा सगळा कचरा हा प्रशांत गायस किंवा ज्याला आपण पॅसिफिक गार्बेज पॅच ह्या नावाने ओळखतो, या सर्व ठिकाणी एकत्र होताना दिसतो, जो जगातील सर्वात मोठा डम्पिंग ग्राउंड समजला जातो महासागरातला. हवामानाचं वैशिष्ट्य जर बघायला गेलं तर ह्या समुद्रांमध्ये काही आंशिकदृष्ट्या कधी कधी अल निनो आणि ला निना सारख्या प्रकृती ज्या आहेत त्या तयार होताना दिसतात. यामुळे प्रशांत महासागरासोबतच तुमच्या हिंद महासागरावर दुष्काळ, पूर आणि चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता ही तुम्हाला ह्यामुळे बघायला मिळते. या महासागरांमध्ये तयार होणारे जे वादळं आहे यांना आपण पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे काय तर नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका यांच्या पश्चिम किनाऱ्यावरती तयार होणाऱ्या वादळांना आपण हरिकेन या नावाने ओळखतो. तर पूर्व किनाऱ्यावरती किंवा पूर्व भागावरती पश्चिम भागावरती ज्या कंट्रीज आहे ज्यांच्या पूर्व किनाऱ्यावरती तुम्हाला पॅसिफिक महासागर बघायला मिळतो, यांना आपण टायफून्स या नावाने सुद्धा ओळखतो. मान्सूनच्या प्रभावासाठी सुद्धा मी तुम्हाला म्हटली ना, आर्द्रता आपल्याकडे पॅसिफिक महासागरावरूनच येते. जगातील 75% ह्या प्रवाळ भित्ती किंवा प्रवाळ खडकं तुम्हाला ह्या महासागरामध्ये बघायला मिळतं. सागरी प्राण्यांसाठी महत्त्वाचं मानलं जातं. व्हेल, डॉल्फिन्स, शार्क, टर्टल्स असे अनेक प्रकारचे मत्स्य प्राणी जे आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतात. जगातील सर्वात मोठं केल्प फॉरेस्ट हे तुम्हाला ह्या समुद्रामध्ये बघायला मिळतं. खोल समुद्रातील जीव आणि त्यातही लक्षात घ्यायचे की कमी उन्हामध्ये किंवा कमी प्रकाशामध्ये जगणारे जीव तुम्हाला ह्याच समुद्रामध्ये बघायला मिळतात. जगातील वन ऑफ द डीपेस्ट समुद्र असून सुद्धा या ठिकाणी जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून खूप बदल जे आहे ते घडलेले आहे आणि खूप वैविध्यता जी आहे ती तुम्हाला ह्या महासागरामध्ये बघायला मिळते. याशिवाय काही प्राणी जे आहे ते धोक्यात पण आलेले आहे, ज्यामध्ये ब्लू व्हेल जी शिकारीमुळे धोक्यात आलेला आहे, वाकिटा आणि डगॉंग ह्या नावाचे जे ड्युगॉंग ज्याला म्हटलं जातं, यासारखे प्राणी सुद्धा तुम्हाला नामशेष होण्याच्या मार्गावर बघायला मिळतात. याशिवाय मी तुम्हाला म्हटले की सिनिक ब्युटीसाठी प्रशांत महासागर खूप महत्त्वाचा आहे. बरेचसे लोक या ठिकाणी वल्कॅनो बघायला जातात, तर ह्या ठिकाणी कोरल रीफ्स जे आहेत ते सुद्धा खूप बघण्यासारखं आहे. सो बेसिकली ह्या ठिकाणी जर फिरायचा विचार असेल तर तुम्ही नक्की जा. या ठिकाणी जगातील 60% टुनाचं उत्पादन जे आहे ते तुम्हाला प्रशांत महासागरामध्ये होताना दिसतं. आणि बेसिकली हायड्रोथर्मल व्हेंट झाले किंवा मग इतर वैशिष्ट्य जे आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतात. सो बेसिकली लक्षात घ्यायचे की प्रशांत महासागर भौगोलिकदृष्ट्या तर खूप महत्त्वाचा आहे, परंतु प्रशांत महासागरावर आजच्या मानवी इन्क्लुजनमुळे किंवा इन्व्हेजनमुळे भरपूर असे मोठे धोके तयार झालेले ही बघायला मिळतात. दिवसेंदिवस कार्बन एमिशन वाढत चालल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे आणि त्यामुळे जे कोरल कंट्रीज आहे, जे कोरल आयलंड्सवर वसलेले आहे, हे भविष्यामध्ये धोक्यात येऊन बेसिकली हे जे कंट्रीज आहे ते नामशेष होण्याच्या मार्गावर जाऊ शकतात. बेसिकली पॅसिफिक गार्बेज बॅग हा कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड ज्याला आपण म्हटलं जातं, यामुळे भरपूर असं प्लास्टिक समुद्रावर तरंगत आहे, जे बेसिकली प्राण्यांच्या इथं जे मत्स्यजीव आहे यांच्या खाद्यामध्ये जात आहे आणि यामुळे बरेचसे प्राणी जे आहे ते धोक्यामध्ये येण्याची संभावना ही बघायला मिळते. ॲज वेल
वेल ॲज तुम्हाला माहीतच असेल की ब्लू व्हेल सारख्या गोष्टींची शिकार मोठ्या प्रमाणावरती चालल्यामुळे ब्लू व्हेल सारखे जे मोठे मोठे मॅमल्स आहे हे सुद्धा धोक्यात आहे आणि इल्लिगल मासेमारीमुळे या ठिकाणचे जे संवेदनशील असे मत्स्यजीव आहे हे सुद्धा भविष्यामध्ये नामशेष होऊ शकतात अशी परिस्थिती येऊ शकते. ॲज वेल ॲज क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे ॲसिडिफिकेशन ऑफ द ओशन हे मोठ्या प्रमाणावरती होत असल्यामुळे यातले जे कोरल आयलंड्स आहे हे भविष्यामध्ये नामशेष होऊ शकतात आणि रिंग ऑफ फायर आणि भूकंप यामुळे बरेचशा कंट्रीज ज्या आहे ह्या भविष्यामध्ये धोक्यात येऊ शकतात. म्हणजे काय, ते बेसिकली प्रशांत महासागर ही खूप फ्रजाईल इकोसिस्टम आहे आणि जर ह्यांवर आणि त्यातही मानवी घटकांमुळे तयार होणाऱ्या गोष्टींवर जर नियंत्रण मिळवलं नाही तर प्रशांत महासागर हा भविष्यामध्ये एक मोठा धोक्याची संकेत जे आहे ते सुद्धा देऊ शकतं. सो निष्कर्ष एवढाच आहे की जैविकदृष्ट्या, बायोलॉजिकलदृष्ट्या किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की भौगोलिकदृष्ट्या प्रशांत महासागराचं महत्त्व खूप जास्त आहे आणि बेसिकली तुमच्याकडचं क्लायमेट म्हणजे आपल्याकडनं प्रशांत महासागर जरी दूर असला तरी सुद्धा आपल्या क्लायमेटवर कुठेतरी प्रभाव टाकण्याचं काम सुद्धा प्रशांत महासागर करत असतो. त्यामुळे जर तुम्हाला प्रशांत महासागरामध्ये होणाऱ्या घटकांना नियंत्रित ठेवायचं असेल किंवा मग त्याचा पर्यावरणावर कोणताही धोका होऊ द्यायचा नसेल तर मानवी इन्व्हेजन हे कमी करणं खूप गरजेचं आहे आणि हे कसं करू शकतो तर डेफिनेटली यासाठी कुठेतरी पोल्युशन कंट्रोल होणं आणि जास्तीत जास्त फॉरेस्ट वाढवणं हे महत्त्वाचं असू शकतं. यासारख्या इंटरेस्टिंग टॉपिक आपण ह्यापुढे पण डिस्कस करत आहोत. सध्या मी तुम्हाला इंट्रोडक्शन नक्कीच देऊ इच्छिते ते म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेच्या मुहूर्तावर आपण देत आहोत सिलेक्शन का कमिटमेंट. म्हणजे काय तर ह्यावेळेस तुम्ही कमिट करा तुमच्या परीक्षेसाठी आणि ह्या परीक्षेची कमिटमेंट कायम राखण्यासाठी आपण यशोदय बॅच जी आहे ती लॉन्च करत आहोत. बेसिकली MPSC राज्यसेवा 2025साठी जी डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे त्यासाठी यशोदय फाउंडेशन बॅच जी आहे ती आपण लॉन्च केलेली आहे आणि या ऑफरच्या माध्यमातून तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे फक्त 32,499 रुपीजला. ही ऑफर आपण NCERT फाउंडेशन कोर्सला पण देणार आहोत जो फक्त 1,043 रुपीजला मिळणार आहे आणि MPC कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सी 2025साठी सुद्धा आपण ही ऑफर लॉन्च करणार आहोत. बेसिकली 6,267 रुपयांना तुम्हाला MPC मेन्स आणि प्रिलिम्स या दोघांचा अभ्यासक्रम जो आहे तो आमच्यातर्फे पूर्ण करून घेतला जाणार आहे. डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेले आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही यूज करू शकतात माझा कूपन कोड दॅट इज पूनम पवार टू गेट अ मॅक्झिमम डिस्काउंट बेनिफिट. तुम्हाला कोणतीही क्वेरी असेल तर यू कॅन ऑलवेज कॉल मी ऑन एकच मिनिट यू कॅन ऑलवेज कॉल मी ऑन 9167579923. ओके, तर तुम्हाला बॅच परचेस करताना कोणतेही प्रॉब्लेम्स येत असतील तर खाली बघा एक नंबर फ्लॅश होत असेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एनी टाईम गायडन्स जे आहे ते घेऊ शकता आणि तुम्हाला अभ्यास रिलेटेड पण कोणतीही क्वेरी असेल तर यू कॅन डेफिनेटली कॉल मी ऑन दिस नंबर. आय एम पूनम पवार अँड आय सी यू बॅक सून. टिल देन, बाय बाय.